तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला सांगते कसा आहे तर तुम्ही बॅगचे कॅबिन आधी बघून घ्या। तर इथं पाहू शकताय नव्या साडीचा झोका बांधलेला आहे माझ्या लेकीसाठी। तर ते का तुम्हाला सांगते, कारण का गोलू जन्मल्यापासून आमची झोक्यामध्ये झोपत नाही, त्यासाठी ती आमच्याबरोबर असंच झोपते बेडवर वगैरे। तरी इथं आल्यापासून इथं झोक्यासाठी असा आम्ही जुगाड केला होता, वरी झोका बांधला होता, पण ह्याच्यावर काही ते झोपना म्हणून जाऊ द्या म्हणलं। इतक्या वेळ झोप होती पण तिचं जरा सर्दी वगैरे लागली, तब्येत खराब झाली म्हणून हे ड्युटीहून 5 वाजता आलेले आहेत। 5 वाजल्यापासून तिला कंटिन्यूअस घेतलेला आहे। आता किती वाजलेले आहेत, आता 10 वाजलेले आहेत, गोलू काही खाली झोपच ना, पाहू शकताय। तर मग त्याच्यासाठी मला नवी साडी काढावं लागली अक्षरशः। जुनी तर काही साडी नव्हती, कारण मी साडी तेवढा यूज करत नाही म्हणून। तर अक्षरशः मला नवी साडी काढून तर मला असा झोका बांधावा लागलेला आहे। तर बेडच्या हलाई बांधलेला आहे आणि तिथं मशीन आहे, शिलाई मशीन। तर असा झोका बांधला आहे, नव्या साडीचा झोका बांधला आहे आणि टाकलेला आहे। तर 9 वाजल्यापासून ह्यांचे नाकी 9 आलेले आहेत अक्षरशः। ह्यांनी अंग आता टाकून दिलेलं आहे फायनली, म्हणजे ह्याच्यात तरी झोपले। गोलू ह्याच्या टाकल्याबरोबर झोपलेली आहे, नसता मग तिचं कंटिन्यूअस 5 वाजल्यापासून चालू होतं। खाली टाकली की उठत होती, खाली टाकली की उठायली, हातामध्ये झोपायली, खाली टाकली की ह्याची। तर गॅलरीमध्ये 5 वाजल्यापासून नॉनस्टॉप चक्रा मारणार नाकी 9 आलेले आहेत। आणि फायनल त्यांची कंडिशन आता अशी झालेली, त्यांनी दिलेलं अंग टाकून आणि झोका देत झोपलेले आहेत लेकीला। तर असं तुमच्यासोबत पण होतं आहे का, कमेंट करून नक्की सांगा ज्याच्या घरी लहान बाळ आहे। खरं तर होतच असेल, 100% होतं असेल। हातात बाळ झोपते इकडे तिकडे फिरताना आणि खाली टाकले की रडते। तर तुमच्यासोबत बी असं घडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे कसं मला पण थोडी तसल्ली भेटेल।